सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल, स्पेशली बायकोची. तुमच्या भावना आज मनामध्ये दाबून ठेवू नका किंवा लपवू नका, त्याचा तुम्हाला त्रास होईल. तुमच्या भावना इतरांसोबत शेअर करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आज फक्त बसून राहण्यापेक्षा असं काहीतरी करा ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. प्रेमाच्या बाबतीत देखील आज तुम्ही तुमचं मन मोकळं कराल, कारण तुमचा प्रियकर तुमचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल. आजचा दिवस उत्तम कामगिरी करण्याचा आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला घरातील वडीलधारी व्यक्ती पैसे देऊ शकते, त्यामुळे तुमचा आजचा आर्थिक भार कमी होऊन तुमचे पैसे वाचतील. तुमचा आजचा बहुतेक वेळ हा मित्र आणि कुटुंबासोबत जाईल. कोणीतरी तुम्हाला आज त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची शक्यता आहे. पूर्ण एकाग्रतेनं तुम्ही काम करा, कारण आज तुमचं नशीब चमकू शकतं. काही लोकांना परदेशामध्ये जाण्याची संधी देखील मिळू शकते. दिवसाची सुरुवात थोडी थकवणारी असू शकते, परंतु जसा दिवस पुढे जाईल तसतसे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज प्रेरित करणाऱ्या गोष्टी ओळखाव्या लागतील. नकारात्मक भावना तुम्ही सोडून द्या, कारण निगेटिव्ह विचार तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी आकर्षित करतील. तुम्हाला आज तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या मदतीनं आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी वापरून पहा. कामामध्ये तुमच्या जवळच्या मित्राची तुम्ही मदत घ्या, अन्यथा तुमचं काम अपूर्ण राहू शकतं. आज तुम्ही तुमचं ध्येय लवकर गाठू शकता. एखादा निकाल तुमच्या अपेक्षेनुसार लागला नाही तर निराश होऊ नका. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना प्रसाद म्हणून बेसनाच्या लाडवाला अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज नियोजन करून कुठलंही काम केलं तर तुम्हाला ताणतणाव जाणवणार नाही. कुटुंबासोबत वेळ घालवणं तुमच्यासाठी एक आनंददायी अनुभव असेल. प्रेमजीवनासाठी उचललेल्या पावलांचा आज कोणताही परिणाम तुमच्यावरती होणार नाही. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहकांशी बोलण्यासाठी हा एक उत्तम दिवस असू शकतो. आज तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचा वेळ सुज्ञपणे वापरण्याचा सल्ला देऊ शकता. तुमच्या जोडीदाराकडनं जास्त अपेक्षा ठेवल्यानं तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये हिरमोड होऊ शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणि मतभेदांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल. आज ग्रह आणि ताऱ्यांची हालचाल तुमच्यासाठी चांगली नाही. तुम्ही तुमचे पैसे खूप काळजीपूर्वक वापरा. मित्रांच्या सहवासामुळे आज तुमचं मन हे प्रसन्न होईल. तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच प्रेमाचं फूल उमलेल. या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी जास्त बोलणं आज टाळायला हवं. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की मित्रांच्या मदतीनं आर्थिक अडचणी आज तुमच्या दूर होतील. तुमची बुद्धिमत्ता आणि विनोदबुद्धी तुमच्या सभोवतालच्या लोकांना प्रभावित करेल. तुमच्या जोडीदाराला तुमची मानसिक स्थिती समजावून सांगणं तुमच्यासाठी कठीण जाईल. व्यवसायामध्ये कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही सतर्क राहा. तुमचा दिवस चांगला करण्यासाठी तुम्हाला स्वतःसाठीही वेळ काढायला शिकावं लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या जोडीदारासोबत
खरेदी करणं हे तुमच्यासाठी आनंददायी असेल. यामुळे तुमच्या दोघांमधील समजूतदारपणाही वाढेल. इतरांमध्ये हस्तक्षेप केल्यानं विरोध निर्माण होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मेहनत करणं आवश्यक आहे. तुमच्या प्रयत्नांचे निश्चितच तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कारण त्यामध्ये अडकून राहून तुम्ही काळजी करू शकता. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज जास्त काळजी आणि ताण घेतल्यानं तुमचं आरोग्य बिघडू शकतं. मानसिक शांतता राखण्यासाठी तुमच्या मनातील शंका दूर करा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदानं भरलेला असेल, कारण तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला आज मोकळा वेळ मिळणार नाही. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कडक स्वभावामुळे मित्रांमध्ये मात्र तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात. तुम्हाला आज पैसे उधार घेण्यापासून दूर राहण्याचा आम्ही सल्ला देतोय. मित्रांसोबत रोमांचक वेळ घालवण्यासाठी हा काळ चांगला आहे. आज क्रिएटिव्ह स्वरूपाची कामं तुम्ही हाती घ्या. आज तुम्ही लोकांशी बोलण्यामध्ये तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू शकता. आज कुटुंबामध्ये काही समस्या उद्भवण्याची देखील शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आणि तुमच्या जोडीदारामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबावरती तुम्ही अवलंबून राहण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर यश मिळणार नाही. तसेच तुमचं आरोग्य सुधारण्याचा देखील तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला पैशांचं महत्त्व चांगलंच माहीत आहे आणि म्हणून तुम्ही सेव्हिंग केलेले पैसे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. बचतीमुळे आज कुठल्याही मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर पडू शकता. आज इतरांच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करणं तुम्ही टाळा. एकतर्फी प्रेम आज तुमचं मन मोडू शकतं. पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची 108 वेळा जपमाळ करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की इच्छाशक्तीचा अभाव तुम्हाला भावनिक आणि मानसिक त्रासामध्ये टाकू शकतो. भविष्यामध्ये ज्या वस्तूंची किंमत वाढू शकते अशा वस्तू खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या घरातील वातावरणामध्ये काही सकारात्मक बदल हे करावे लागतील. आज कोणीतरी तुम्हाला पहिल्याच नजरेमध्ये आवडेल. आज तुमचे बॉस अगदी देवदूतांसारखे वागणार आहेत. तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाचं शिखर तुम्हाला अनुभवायला मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज ध्यान आणि योग तुमच्यासाठी केवळ आध्यात्मिक नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही फायदेशीर ठरतील. आयुष्यातील वाईट काळामध्ये पैसा तुम्हाला मदत करेल. तुम्हाला आज असं वाटेल की तुमच्याकडे तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी वेळच नाही, तेव्हा तुमचं मन हे थोडं अस्वस्थ होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या जोडीदाराची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे, अन्यथा तुमचं नातं बिघडू शकतं. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.